नमस्कार सर. नमस्कार. काय नाव म्हटले आपलं? अरुण रौंदळ. कुठलं गाव आहे? रौंदळवाडी पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे. पिल्लं कुठनं आणलीत आपण? पिल्लं आपली मनसरवरून आली. मंचरमधनं मयूर ॲक्चुरीजमधनं. मयूर ॲक्चुअली किती वर्षापासून व्यवसाय करताय? गेली 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले का? 4 वर्ष. किती पिल्लं घेतलीत आपण आता? आता आपण जवळपास 800 पिल्लं घेतलेली. 800 एक दिवसाची पिल्लं घेतलीत का? 1 दिवसाची पिल्लं आहे. हो. पिल्लांची क्वालिटी वगैरे कशी आहे? क्वालिटी आहे चांगली. आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा ना, पिल्लांचं संगोपन व्यवस्थापन कसं करायचं? संगोपनाचं म्हणायचं जर झालं, त्यांचं लसीकरणाबद्दल सांगा. लसीकरण आपण पहिलं 7व्या दिवशी करतो. 7व्या दिवशी काय करता तुम्ही? लासोटा करतो. लासोटा. त्याच्यानंतर 14व्या दिवशी गंबोरा करतो. गंभोरा डोस. गंबोराचा डोस देतो आणि 21व्या दिवशी परत लासोटाचा दुसरा डोस देतो. 21व्या दिवशी लासोटाचा बूस्टर डोस देत आहे. बूस्टर डोस. हो हो. त्याच्यानंतर 28व्या दिवशी परत एक गंभोराचा डोस देत आहे. एक डोस देतो. त्याची काही आवश्यकता नसते. अंड्यावर ठेवायचं असेल तर दिला तर चालून जातो. शक्यतो 3 मध्येच कार्यक्रम करतो त्याचा. 3च डोस देत आहे. काय नाही अडचण. आणि पहिल्या दिवशी काय काळजी घेत आहे? पहिल्या दिवशी आपण लागणारं तापमान मेंटेन करतो पहिलं. किती तापमान लागतं यांना? जवळजवळ 35. सर, ते पक्ष्यांचं ब्रुडिंगचं नियोजन सांगा ना. लाईट कशी देत आहे तुम्ही? प्रतिपक्षी 2 वॅट प्रमाणे त्यांना तापमान मेंटेन करतो. प्रतिपक्षी 2 वॅट प्रमाणे. सपोज 1000 पक्षी असेल तर 2000 वॅट लाईट. 2000 वॅट त्याला आवश्यकता आहे. 2000 वॅटची लाईट लागते उष्णतेसाठी. हो ठीक आहे. आणि लाईट जर नसेल तर मग काय नियोजन करता? लाईट नसेल तर मग आपण डबा पेटवतो. कोळशाच्या शेगड्या. डबा. कोळशाच्या शेगड्या किंवा गॅस ब्रुडिंगचं नियोजन करतो. ठीक आहे. सर, आता मार्केटमध्ये आपण पक्षी विक्रीपर्यंत किती खर्च येतो आपल्याला? विक्रीपर्यंत प्रतिपक्षी जवळपास 110-120 पर्यंत येतो. किलोला? किलोला. 110 ते 15 रुपयाच्या आसपास खर्च येतो. आणि किती वजन होतं पक्षाचं? पक्षाचं होतं जवळजवळ 1200-1300 होतो. 1300 ग्रॅम. किती दिवस लागतात 1200 ते 1300 ग्रॅम व्हायला? 1200-1300 65 ते 70 दिवसात होतो. 70 दिवसाच्या आसपास पक्षी 1300 ग्रॅमचा होतो. त्यात तुम्ही काय खाद्य वापरता? त्याच्यामध्ये आपण जे सुरुवातीपासून सांगा. प्री स्टार्टर वापरतो. प्री स्टार्टर बॉयलरचं वापरताय का गावरानचं वापरताय? जे आपल्याला अवेलेबल होईल अशा पद्धतीने देतो. त्याच्यानंतर गावरान प्री स्टार्टर किंवा मग बॉयलर स्टार्टर वापरलं तर चालून जाते शेतकऱ्यांनी. आणि नंतर प्री स्टार्टर झाल्यावर स्टार्टर देतो. नंतर फिनिशर देतो. गावरान स्टार्टर आणि गावरान फिनिशर. ठीक आहे. मार्केटमध्ये पक्षी विक्रीसाठी आला तर काय रेटने विकला जातो आपला? सर्वसाधारण रेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर रेट हे कमी जास्त असतात. परंतु माझ्याकडं आतापर्यंत कमीत कमी 150, 165, 180 अशा पद्धतीने जसे रेट वाढतील अशा पद्धतीने आपण विक्री केलेला आहे. 160, 170 रुपयाच्या रेंजमध्ये विकला जातो. 80 पर्यंत पण गेलाय. 180 रुपयाने पण तुम्ही विकलाय पक्षी. मग एका पक्षाला सरासरी प्रॉफिट किती राहतं तुम्हाला? पक्षामागं म्हणायचं झालं तर एक 60-70 रुपये भेटतात. 60-70 रुपये भेटतात. सपोज एखाद्या शेतकऱ्याने 1000 पक्षी टाकले तर त्याला किती फायदा होईल? त्याला साधारण माझ्या मते 60-65 हजार तर नक्कीच भेटायला पाहिजे एका बॅच पाठीमागे. ठीक आहे. सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद.